नमस्कार मंडळी, कसे आहात? तर सर्व महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव चांगल्या प्रमाणामध्ये सुधारणा दिसून येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता कापसाला कमी दर मिळत आहे. तर कोणत्या बाजार समिती जिथं कापसाला सर्वात जास्त कमी दर मिळत आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ज्या शेतकऱ्यांची पहिल्या बाजार समितीमध्ये जिल्हा किंवा त्यांची बाजार समिती नसेल, या व्हिडिओमध्ये असू शकते, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जे शेतकरी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करतील, चॅनल सबस्क्राईब करतील आणि आपल्याजवळील 5 शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करेल, अशा शेतकऱ्यांना आपण एक कमांडो टॉर्च मोफत देणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आजचे पुन्हा नवीन कापूस बाजारभाव अपडेट. पहिली बाजार समिती उमरेड, आवक झाली 571 क्विंटलची. किमान दर भेटला 7,000 रुपये, कमाल दर भेटला 7,070 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7,030 रुपये. पुढची बाजार समिती देऊळगाव राजा, आवक झाली 1000 क्विंटलची. किमान दर भेटला 6,800 रुपये, कमाल दर भेटला 7,065 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 6,900 रुपये. यानंतर बाजार समिती वरोरा, आवक झाली 1886 क्विंटलची. किमान दर भेटला 6,710 रुपये, कमाल दर भेटला 7,051 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 6,090 रुपये. पुढची बाजार समिती वरोरा खांबाडा, आवक झाली 805 क्विंटलची. किमान दर भेटला 6,700 रुपये, कमाल दर भेटला 7,011 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 6,900 रुपये. यानंतरची बाजार समिती काटोल, 144 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6,800 रुपये, कमाल दर भेटला 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 6,950 रुपये. पुढची बाजार समिती सिंधी सेलू, आवक झाली 2,360 क्विंटलची. किमान दर भेटला 7,050 रुपये, कमाल दर भेटला 7,471 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7,165 रुपये. यानंतरची बाजार समिती गणघाट, आवक झाली 11,000 क्विंटलची. किमान दर भेटला 6,900 रुपये, कमाल दर भेटला 7,240 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7,000 रुपये. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आणि सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.